नमस्कार. मी सोलापूर शहरातील एक समाजसेवक, जागरूक नागरिक आणि महानगरपालिकेचा कर भरणारा मिळकतदार नात्याने माननीय आयुक्तांनी माझ्या काही समस्याबाबत मी जे मांडणार आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा बाळगून माझे मनोगत व्यक्त करीत आहे. सोलापूर शहरातील आपल्या महानगरपालिका येथे बांधकाम परवानगी विभाग मध्ये उप अभियंता तथा जनमाहिती अधिकारी नात्याने सौ सारिका अकुलवार हे कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे कमीत कमी माझे 50 अर्ज गेले असतील, पण त्या माहिती देत नाहीत. प्रथम अपील केलं तिथेही ते त्यांचं प्रथम अपिलामध्ये सुद्धा त्यांना माहिती देण्यासंबंधी आदेश देण्यात आलेले असताना सुद्धा त्याची त्यांनी दखल घेत नाहीत. त्यामुळे मला नाईलाजाने पुणे येथे खंडपीठ राज्य आयोग माहिती आयोग येथे मला दुसरे अपील दाखल करावे लागले होते. 1-2 प्रकरणात त्यांना 5-5 हजार काहीतरी दंड झालेला आहे. ते माझ्याकडे त्याच्या दंडाची पावती आहे. शिवाय त्यांना महानगरपालिकेत केवळ आपल्या पदाचा दुरुपयोग करून घेण्याकरता कार्यरत राहण्याचं असावं असं वाटतं. कारण त्यांनी एका म्हाडाच्या जागेमध्ये 6-7 मजली इमारत बांधून त्याचा मी लेआउट नंबर देतोय 20/86 असं आहे. आणि एक व्यक्ती आहे की लक्ष्मण ढेरे नावाचं, त्यांच्याकडून त्यांनी जे घेतलेली आहे जागा, वास्तविक पाहता म्हाडानं ती जागा जे निराधार आहे म्हणजे ज्यांना जागा राहायला घर नाही अशा व्यक्तींना राहण्याकरता दिलेला प्लॉट आहे. फ्लॅट नाही, बांधकामच नाही. त्या विक्री करता येत आहे, पण बांधकाम झालेलं असेल काही काळानंतर तर. परंतु सदरच्या व्यक्तीनं सदरचा मोकळा प्लॉट अकुलवार मॅडम यांना विकल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाचं त्यांनी बांधकाम करून वरती टेरेसवरती थिएटर वगैरे काहीतरी सुरू करायचं त्यांचा प्रयत्न चालू आहे. याशिवाय त्यांनी शेती घेतलेली आहे, 3-4 लाख रुपयाचा मोबाईल वापरतात. त्याविषयी मी त्यांच्या ह्याच्या खरेदीबाबत जे एक नियम आहे आमचा महाराष्ट्र शासन किंवा ह्याचं की शासकीय कर्मचाऱ्याने मिळकत मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम कायदा 1979 चे कलम 19(2) अन्वये ती खरेदी पूर्व परवानगी मागावी आणि त्याच्या विभाग प्रमुखानं ती परवानगी मालमत्ता खरेदी अग्रिम अधिनियम 1962 च्या नियम 16(2) 16(4) 016(4) नुसार विभाग प्रमुख नात्याने त्यांनी परवानगी द्यावी अशी एक पद्धत आहे. आणि ते देत असताना त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना विचारावं की एवढी खरेदी करण्याइतपत रक्कम तू कशी आणि कुठून गोळा केली. असा काही प्रकार इथे घडलेला नाही. कारण बहुतेक नगर अभियंता म्हणून जे आहेत श्री संभाजी कांबळे हे सुद्धा त्यांना अकुलवार मॅडमना बहुतेक फॉर आहेत असं जाणवत आहे. कारण त्यांचा वचक नाही, त्यांनी माहिती द्या म्हणून देतात, परंतु त्यांना आम्ही भेटून सांगितलं की तुम्ही त्याला सांगा तुमचे अधीनस्थ आहेत माहिती द्यायला, पण त्यांनी माझं काम संपलं, मी आदेश दिला, पुढे त्यांनी जाणो तुम्ही जाणो असं म्हणून ते आपली जबाबदारी झटकत असतात. आता तर आम्हाला असं कळलंय की या अकुलवार मॅडमला पदोन्नती देऊन त्यांना मोठ्या अधिकारी पदाचं त्यांनी देण्यात येणार आहे. तर आमची विनंती आहे आयुक्त साहेबांना की आयुक्त साहेबांनी यांचे खाते निहाय चौकशी करावी, विभागीय चौकशी करावी, त्यांच्याकडल्या मालमत्तेसंबंधी त्यांनी विचारपूस करावी की कुठून आणला इतका रक्कम, एवढं बांधकाम कसं केलं, आणि सर्वस्वी चुकीचं बांधकाम केल्याचेही आम्हाला कळाले असून लवकरच त्या संबंधी आम्ही एक माहिती अधिकारामध्ये अर्ज देऊन विचारणा करणार आहोत. सदरच्या ठिकाणी त्यांनी अग्निशमन दलाची सुद्धा परवानगी किंवा तशी यंत्रणा बसवण्यात आलेली नसल्याचे समजले असून ही जी जागा आहे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळाची मालकीची आहे आणि ती जागा त्यांनी जे घेतलेली आहे 23/5/2016 रोजी त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी 6 मजली इमारत त्यांनी केलेली आहे. धुळे सोलापूर भाग 1 भूखंड क्रमांक 44, क्षेत्र आहे 531.50 चौरस मीटर.
हा त्यांनी